काही लाईनी बोलून दाखवतो त्याच्यामध्ये की आपण प्रत्येकजण मिळून झाड लावूया, आपण प्रत्येकजण मिळून झाड लावूया, निसर्गाच्या सानिध्यात राहूया आणि ग्लोबल वॉर्मिंगला आपण बाय बाय करूया. मला या कवितेमधून असंच आपल्याला सांगायचं आहे की आपण प्रत्येकाने जर एक एक झाड लावलं तर बऱ्यापैकी निसर्गाचं संतुलन राखलं जाईल आणि ग्लोबल वॉर्मिंग बऱ्यापैकी कमी होईल. आणि आमचा मानखूर शिवाजीनगर पट्टा हा दुर्लक्षित पट्टा आहे, जिथे नेहमी कुठल्याही सुविधा या उशिरा पोचत असतात. तसेच झाडाच्या बाबतीत पण सुविधा या उशिरा पोचलेल्या आहेत, परंतु आमच्या सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे ते लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवणं कसं येईल त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी बसून विचार केला आणि त्याच्यावरती आज कृती केलेली आहे. तुम्हाला मी सांगतो की झाड हे असं गोष्ट आहे की त्याच्यामधून तुम्हाला नुकसान काहीच होत नाही, त्याच्यामधून फायदाच होतो. पण माणूस इतका स्वार्थी आहे की स्वतःच्या फायद्यासाठी वृक्षतोड करतो आहे आणि ते कुठेतरी थांबली पाहिजे. प्रत्येकजण म्हणतात की झाडे लावा, झाडे जगवा, पण लावायचे कुणी हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. तर आम्ही फक्त झाडे लावा, झाडे जगवा न सांगता आम्ही प्रत्यक्षात कृती केलेली आहे. आम्ही झाडे लावली आहेत आणि ती यापुढे जगवणारही, असं मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो. या जागेचा खरा उपयोग महानगरपालिकेने करायला पाहिजे होता, तर त्याचा उपयोग हे गर्दुल्ले करतायत. कारण त्यांना ह्या छताखाली ऊन लागत नाही, पाऊस लागत नाही आणि त्यांना ही स्वतःची प्रायव्हेट इस्टेट असल्यासारखं ते तिथे राहतात आणि तिथेच घाण करतात. त्याला कुठेतरी आळा बसावा म्हणून आम्ही हे पाऊल उचलले. त्याच्याबरोबर दोन गोष्टी होणार आहेत की गर्दुले तिकडे बसणार नाही आहेत आणि वृक्षारोपणमुळे ती जागा फुलीत होणार आहे आणि चांगली दिसणार आहे.